प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. श्रीनिवास बेलसरे यांच्या गुरुबिन या लेखमालेतला एक लेख आज आपल्यासाठी सादर करतोय. शीर्षक आहे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. भारतीय संतांचं हे वैशिष्ट्य आहे की ते कधीच धर्मप्रचारासाठी बाहेर पडले नाही. उलट खऱ्या धर्माचरणावर वेळोवेळी जी काजळी जमते ती दूर करून लोकांना सहज समजेल अशा भाषेत धर्म समजावून सांगणं हेच त्यांनी आपलं कर्तव्य मानलं. प्रसंगी ग्रंथबद्ध शिकवणुकीविरुद्ध बंडही केलं. त्यामुळे बहुसंख्य भारतीयांचा धर्म हा पोथीनिष्ठ न राहता तो काळानुसार सतत बदलत राहिला. कर्मकांड, दक्षिणा आणि प्रसादाचा पुरोहितांचा धर्म बाजूला करून बहुजनांचा धर्म सतत जिवंत आणि प्रवाही ठेवण्याचं काम भारतीय संतांनी केलं. त्यांचा एकमेव उद्देश सर्व समाजाचं प्रबोधन आणि कल्याण हाच राहिला आहे. देव हा बाजारात जाऊन विकत आणायचा भाजीपाला नव्हे असं अतिपरखड विधान आपल्या भजनात करणारे विदर्भातील संतश्रेष्ठ श्री तुकडोजी महाराज हे असेच एक प्रबोधनकार. त्यांचं नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. त्यांना तुकडोजी हे नाव त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी दिलं. अमरावतीमधील यावली या गावी 1909 साली जन्मलेल्या या संताने स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर खेड्यांचं महत्त्व ओळखून ग्रामविकास आणि खेड्यातील माणसाचं प्रबोधन करणं, त्याला आधुनिक, ज्ञानी आणि स्वयंपूर्ण बनवणं हेच त्यांनी ध्येय मानलं. त्यांनी असंख्य भजनं लिहिली. देशभर फिरून कीर्तनाद्वारे प्रबोधनाची चळवळ चालवली. एकदा जपानलाही आपला विश्वबंधुत्वाचा संदेश द्यायला तुकडोजी महाराज गेले होते. त्यांची खंजिरीवर गायली जाणारी भजनं सर्वत्र प्रसिद्ध होती. या भजनांच्या गायनाचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात झाला तेव्हा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत असा किताब दिला. अध्यात्माची खरी ओळख लोकांना करून देताना तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामविकास अशी अनेक उद्दिष्ट साध्य केली. महिलांच्या सन्मानासाठी खास अनेक कीर्तनं करून समाज प्रबोधन केलं. गांधीजींप्रमाणे तुकडोजी महाराजांचा सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेवर भर होता. त्यांच्या मते सर्व धर्मांमागे असलेला ईश्वर एकच आहे आणि तो सर्व दृश्य वस्तूतून प्रकट होत असतो. म्हणून त्याची मूर्ती करून तिची पूजा करणं हे निरर्थक कर्मकांड ठरतं. ईश्वरभक्तीचं खरं स्वरूप स्पष्ट करणारं त्यांचं एक भजन प्रसिद्ध आहे. त्यात तीर्थयात्रेचं निरर्थकत्व मांडताना ते म्हणतात, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचा ऐकतो. माणूस त्याच्या इंद्रियांच्या अधीन असतो तोवर त्याच्यावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 विकारांचा प्रभाव राहतोच आणि त्याला खरं ईश्वरी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. हे स्पष्ट करून तुकडोजी महाराज हिंसेवर आणि मांसाहारावर टीका करताना खेड्यातील साध्या सरळ माणसाला समजणाऱ्या भाषेत म्हणतात, कीर्तनी मान डोलावतो परी कोंबडी बकरी खातो. वडीलजनांचं श्राद्ध कराया गंगेमध्ये पिंड देतो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. माणसाच्या अशा दांभिक वर्तनाचं कारण तो आपला ऐहिक स्वार्थ सोडू इच्छित नसतो. ज्या व्यक्ती आपल्या दैनंदिन उपजीविकेच्या साधनेत भ्रष्ट, दुराचारी असतात त्याही केवळ तीर्थयात्रेने किंवा काही कर्मकांड पार पाडल्याने आपल्या पापांची शुद्धी होईल असं मानतात.
त्यांना जाग करण्यासाठी तुकडोजी विचारतात, खोटा व्यापार जरा ना सोडी, देव कसा पावतो? कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो? अशी झाडाझडती घेऊन झाल्यावर ते सांगतात, आपलं आचरण शुद्ध झाल्याशिवाय काहीही उपयोग नाही. चित्तशुद्ध केलं की मग कर्मकांडाची काही गरजच उरत नाही, असं त्यांचं प्रतिपादन आहे. तुकड्या म्हणे, सत्य आचरणा वाचूनी कोणीच ना मुक्त होतो रे बाबा, कोणीच ना मुक्त होतो. समाजावर असलेला अंधश्रद्धा आणि वाईट रूढी परंपरांचा प्रभाव नष्ट व्हावा म्हणून त्यांची भजनं अगदी सरळ, हृदयाला भिडणाऱ्या भाषेत लिहिली गेली आहेत. अनेकदा ते अतिशय धाडसी विधानं करून समाजाला धक्के देतात. एकदा तर त्यांनी म्हटलं आहे, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. संत तुकडोजी महाराजांनी थेट तर्क मांडून मूर्तीपूजेच्या संकल्पनेचं विच्छेदन करून टाकलंय. ते म्हणतात, देवाची मूर्ती लाकडाची असेल तर ती अग्नीत जळून खाक होऊ शकते. गणपतीची मूर्ती मातीची असेल तर पाण्यात विरघळून जाते. सोन्या चांदीची असेल तर तिला चोराचं भय असतं. त्यामुळे देवाला बाजारातून विकत आणण्याची आणि देव्हाऱ्यात मांडून ठेवण्याची वस्तू समजू नका. तो जगदीश्वर या सगळ्या पलीकडे असलेली या जगाची निर्मिती, संचलन आणि विलय घडवून आणणारी निर्गुण निराकार शक्ती आहे. लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, असं सांगून महाराजांनी देवाची भारतीय संकल्पना अगदी सोपी करून टाकली आहे. याच भजनात ते पुढे म्हणतात, देवाचं देवत्व नाही दगडात, देवाचं देवत्व नाही लाकडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. भाव तिथे देव ही संतांची वाणी, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. अशी तुकडोजींची देवाची सर्वव्यापी, म्हणजे इंग्रजीत ज्याला पॅन्थिस्ट असं म्हणतात, ही संकल्पना आहे. जोवर माणूस आपला अहम जोपासतो तोवर त्याला ईश्वर दर्शन होणं नाही, अशी ताकीद देताना तुकडोजी भक्ताला स्वतःचं वेगळेपण संपवून त्या अनंत शक्तीशी तादात्म्य पावण्याचा सल्ला देतात. मी तू मेल्याविन अनुभव नाही, तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, असं सांगून ते आपल्याला आश्वस्त करतात. त्यांची ईश्वराची संकल्पना निर्गुण, निरंकारी आहे. एका हिंदी भजनात ती चित्रमय, सुंदर आणि पारदर्शी होऊन जाते. सागर से उठा बादल बनके, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बनी नदियां गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. चीटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया, यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. तुकड्या कहे कोई न और दिखा, बस मैं और तू सब एक ही है. तुकडोजी महाराजांनी अमरावतीमधील आपल्या आश्रमाच्या शाखा उपशाखा स्थापन करून शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. स्त्रीला अज्ञानात आणि दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिलं. तरुण, बलोपासक, नीतिमान आणि सुसंस्कृत कसे होतील याविषयीचं उपदेशपर आणि मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी सतत केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध त्यांनी आपल्या लेखनातून केला. समाजसेवेचं व्रत घेऊन अवघं आयुष्य प्रबोधन आणि समाजसेवेसाठी वेचणाऱ्या या संतश्रेष्ठाने 1968 आपला देह ठेवला. एका सुंदर कवितेत महाराजांनी आपल्या घराचं जे वर्णन केलं आहे ते खरं तर कोणत्याही सच्च्या संताच्या घराला
तसंच्या तसं लागू होतं. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. कधीतरी अशा संतांच्या झोपडीत जाऊन त्यांच्या चरणाशी बसून 2 शब्द ऐकले तरच उद्धार शक्य आहे. नाहीतर संत कबीराने म्हटलंच आहे, पोथी पढ पढ जगमुवा, पंडित भयानक होय. खरे संत कसे असतात किंवा कसे असायला पाहिजे याचं एक सुंदर दर्शन आपल्यासमोर ठेवणारा हा लेख लिहिला होता श्रीनिवास बेलसरे यांनी आणि त्याचं वाचन केलं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला हे लेखन आणि वाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. कृपा करून आपले अभिप्राय आपण यूट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवू शकता किंवा आमच्या दोघांचेही मोबाईल क्रमांक मी आपल्याला दिलेले आहेत. यावर लेखकाला आणि मला म्हणजे अभिवाचकाला आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय कळवू शकता. जर आपल्याला हे अभिवाचन आणि माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर त्यांना लाईक करा, आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा, माझं विकासवाणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन अभिवाचनं ऐकण्यासाठी बेल आयकन म्हणजेच घंटीच्या चिन्हावर टिचकीसुद्धा मारा. धन्यवाद.